काय झालं? बाहेर येशे परत बसल्यात. त्यांना काळजीत बघून मलाच लई टेन्शन आलंय. आता घरादारालाच ग्रहण लागले म्हटल्यावर परवा डॉक्टरांनी सांगितलंय लई विचार करत बसू नका आणि डोक्याला ताण पडला असं पण काय करू नका. शीतलीचं लग्न ठरवत होतं तेव्हा काय झालं होतं माहितीये ना? तेव्हापासून डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली आणि त्यात आता हे सगळं. त्यात नानांचा स्वभाव असा आहे की नाना कुणालाच काही बोलून दाखवत नाही, नुसतं आपल्या मनातल्या मनात कुडत बसतात. भाई अक्का, मी काय म्हणते, यंदा आपण सगळीच वारीला जाऊयात का? विठ्ठलाच्या मनात काय आहे तेच काही कळना. खरंय, तिकडे जाऊ तेव्हाच काय तर मार्ग सापडेल असं वाटतंय. सगळ्या घरावर नुसते सुटकी कळाच पसरले बघा. हे सगळं जितू भाऊजींमुळे झाले. आता जितू भाऊजी लहान आहेत का? त्यांना काही कळत नाही होय. आता केवढ्याला पडली त्यांची एक चूक. एक मिनिट, त्यांना कळायला पाहिजे होतं म्हणजे? तुम्ही असं बोलताय जसं का त्यांनी स्वतःच्या छान चौकीसाठीच पैसे उचललेत. अगं, मला तसं म्हणायचं नव्हतं सुमन. बस करत आहे. तसं नाही म्हणून आता सावरून घेऊ नका. सारखं सारखं काय ना काय झालं की तुम्ही माझ्याच नवऱ्याला बोलता. अहो, त्यांनी स्वतःसाठी नाही आप्पांसाठी पैसे उचलले होते. मागचा पुढचा कसला न विचार करता त्यांनी आप्पांसाठी पैसे उचलले. भाऊ पुढे कशाचा विचार केला नाही त्यांनी. आता सगळं त्यांच्यावर आलंय तर तुम्ही त्यांनाच बोलताय वय? अगं होय, मग आपणसाठी केलं असेल, पण बाकीच्याने विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. आता अगं उगाच तुम्ही दोघी पण. अक्का, बोलताना समजून सावरून बोलायला पाहिजे, एवढं पण कळायला नको वय? आणि विश्वासात काय घ्यायचं? आपण शब्द दिला होता ना लगेच पैसे पाठवतो म्हणून. मग पाठवायचं होतं की लगेच पैसे? एवढं सगळं झालं असतं का? हो, तुमच्या नवऱ्यामुळे माझा नवरा गोत्यात आलाय आणि तुम्ही त्यांनाच बोलताय वय? सुमन, अगं 25 वर्ष झाली मला इथं येऊन. आज आपल्या घरात कधीच कुणी कुणावर आळ घेतला नाही तर कुणी कुणावर ओरडलं नाही. आणि तुम्ही दोघे काय करताय हे? अक्का, माझ्या नवऱ्याची काही चुकी नसताना त्यांना जर कोण काय बोललं ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबात झाल्या. भाऊजींना काय कळत नाही म्हणे. अगं सुमन, गप गप बस. अगं लहान आहे ती अजून, तिला काही समज. अगं नीलम ऐक तर. या घरात सगळे असं का वागतात कळनाच झालंय. शीतल, तू बी बस जेवायला. हे घे. हो नाही, तुम्ही घ्या जेवून, मी घेते मागणं. नाही, आम्ही जेवणार, तू वाढणार, ती काय बरोबर वाटत नाही बघ. अहो नाही, पण काय बी बोलू नकोस. बस जेवायला. सगळ्यांनी एकत्र जेवणं महत्वाचं असतं. हा, ज्याला जे पाहिजे का नाही ज्याचं ते वाढून घेईल. तू काय काळजी करू नकोस कोणाची. जयडे, तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का? ठेव बरं तो मोबाईल बाजूला आणि चल जेवायला. अगं सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं म्हणजे नुसतं बसायचं नाही, मनाने एकत्र पाहिजे का नको? दिसभर आपण आपल्या कामात असतो, किमान रातच्या जेवणाला तरी एकत्र बसत जाऊ. समाधान्या, आपल्या घरात 6 माणसं आणि 6 माणसांच्या 7 कसं एकत्र जेवायचं? नाही जीजे, आता नियमच करू. रातच्या जेवणाला सगळ्यांनी एकत्रच बसायचं. अगं त्या निमित्तानं कुणाचं काय चाललंय, कुणाला काय पाहिजे नको ती बोलता येतं का नाही? हे बाकी बेस बोललास बघ. आता रोज रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचं.
काय रे पोरानो? वय जीजी असंच करत जाऊ. फक्त एक लक्षात ठेव, औषधासाठी तुला वेळेवर जेवावं लागतं. अरे होय रे पोरा, पण तू हायस तर आपण एकत्र जीवूया की सगळी. समाधान्या, अरे आता समजा स्वयंपाक शीतलनं केलाय बघ. होय शीतल, भाजी चांगली झाली बरं का. आवडली मला. अजून देऊ का? ताटाला दिलं संपू दे. नाही थोडीशी वाढच. आम्ही इतकी वर्ष झालं करतोय तेव्हा नाही कधी आवडली वाटतं भाजी. पुष्पे, अगं तू केलेल्या मटणाचं कौतुक केलं नाही मी कधी. करता की, पण 17 वेळा विचारल्या. स्वतःहून कौतुक करायला आमचं कुठलं एवढं भाग्य. अगं पुष्पे, पुरगीच्या हाताला चवच एवढी आहे, त्यात न आवडण्यासारखं काहीच नाही. होय, चव तर असणारच की. तुमच्या लाडक्या नातवाची बायको म्हणल्यावर ती जी करल ती तुम्हाला चांगलंच लागणार. आता पण लय बी डोक्यावर चढवून घेऊ नका, नाही उद्या गोड गोड बोलून तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटणं म्हणजे झालं. पुष्पे, याच्यासाठी एकत्र जेवायला बसायचं असं म्हणलो नव्हतो मी. कशाला पाहिजे का धुसफूस? मी काय वाद घालत नाही, नुसतं सांगती. पुष्पा, कसं आहे ना, कोण डोसक्यावर मिरं वाटतं, कोण जीवातून स्वयंपाक करतं ते बाईच्या जातीला लगेच कळतं. अगं तिच्या हाताला चव आहे, ती पुरगी उगा स्वयंपाक करताना करत नाही. तर आपल्या माणसाने पोटभर जेवावं, 2 घास जास्त खावं, त्याची भूक भागावी म्हणून मनापासनं आणि प्रेमानं करते. आणि तुला सांगते, जे मनात असतं ना तेच आपोआप जेवणात उतरतं. खावं करून घे जरा. बरी आमच्याच मनात खोट दिसते तुम्हाला. जयडे, अगं जेव की. तू जेवली नाही म्हणून इथं कुणाला काही फरक पडणार नाही. जेव. शीतले, भाजी वाढकी. हा, नाही नको, येते मी. समाधान, मी काय म्हणते, अरे जेडीचं जे काय आहे ते एकदा समजा मिटवून टाकूया की. म्हणजे कायद्यानं आता वेगळं वेगळं करूया की आपण. होय मामा, तसं केलं तर आपण क्लिअर राहू आणि कशात कायदेशीर अडकणार बी नाही आपण. तुम्ही दोघं बी म्हणताय ती बरोबर आहे. म्हणजे कायद्यानं जे काही होईल ते झाल्यानंतर आपण आपल्या पुरीच्या बाबतीत निर्णय घ्यायला मोकळं झालो. तसं बी लग्नाला काही महिना झाला नव्हता, त्यामुळे ते लगीन काही गृहीत धरणार नाही. हा, हे तर करूनच घ्या. पण हे बघ पुष्पे, जेडीच्या सासरी 80,000 रुपये आणि दागिने दिलेत का नाही ते पण परत घेऊन या. पैसे आणि दागिने? काय करायचे ते पैसे आणि दागिने? काय करायचं म्हणजे? आता घातलेत ना त्यांच्या मड्यावर, मग कशाला पाहिजे? कसले दागिने? अगं असं काय करते जेडी? तुझ्या आत्याचं दागिनं आणि समाधानानं आजच्या लग्नासाठी काढलेला 80,000 रुपये तुझ्या सासरी नेऊन देऊन आल्यात, आणि ती मी तुझ्यासाठी. पण कशाला त्या गोष्टी काढताय आता? एवढी सोन्यासारखी पोर माझी सरळ गेली आणि सरळ आली, त्यातच नशीब म्हणायचं. पोरगी माझी व्यवस्थित घरी आली त्याचं काय नाही तुम्हाला. तुम्हाला नुसतं त्या पैशाचं आणि दागिन्याच पडलंय.
अर्थाचा अनर्थ कसा करावा हे तुझ्याकडे शिकाव बघ. आता फोडा माझ्यावरच खापर सगळं. पुष्पे, अगं पैशाचं राहू दे, पण दागिने तायडीचे आहेत, ते तिच्या सुनाला नको का मिळायला? यांचं आपण कायदेशीररित्या सगळं वेगळं करणार आहे की नाही? मग दागिने पण आपण आपल्या ताब्यात घेऊ. तुम्हाला आधीच सांगते, अजिबात इथनं पुढे त्यांचा विषय काढायचा नाही. मला तर अजिबात त्यांचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही बघा. पोरगी पत्रात घ्या म्हणून बोलायला गेलो तर एका शब्दानं नीट बोलले नाहीत. आणि आता कशाला त्यांच्या पुढे हात पसरायला जायचे? आणि हिला जर पाहिजेच असतील ना दागिने तर मी माझे दागिने देते, पण त्या घरात पदर पसरायला मी जाणार नाही. अहो नाही नाही, मला काय दागिने नको. आणि मामींचं तिथं परत जाऊन अपमान व्हावा असं मला बी नाही वाटत. नाही मिळालं तरी चालतील दागिने. अहो आपल्यासाठी जैडी परत आली हेच लय झालं. अरे पण मामा, आता यावर चर्चा नको. बरं ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, जेडीचा प्रश्न आपण कायद्यानं मार्गी लावू. हा, आणि परत ह्याच्यावर चर्चा नकोय. जेवा बरं. हा, माझ्या नवऱ्याची काही चुकी नसताना त्यांना जर कोण काय बोललं ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबात झाल्या. भाऊजींना काय कळत नाही म्हणून. काय झालं? काय नाही. आता यांना नीलम आणि सुमनच्या भांडणाचं कसं सांगायचं? लई जीवाला लावून घेतील हे. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक जाहले जिणे माझे पंढरी राया. काय गा विठोबा तुझ म्हणावे, थोरांच्या दैवे गोड शुभाशुभ. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी, मरण भले परी. तुझे शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे कवनात लाज हे का नेणसी. अगं तुकाराम महाराज म्हणतात, आधीच तुझे दास आम्ही आणि दुसऱ्या कोणाच्या दारात कशाला जायला लावतोस? प्रपंचाचा धाक आहे आणि तुला शरण आलोय तेवढं पुरं झालं पांडुरंगा. आणि पुन्हा पुढं नाक घासायला लावू का मरण बरं वाटेल असं नको वागू. अहो जे काय असेल ती बोल. आता कसं बोलावं ते मलाच कळणं झालंय बघा. अहो आज पहिल्यांदाच आपल्या घरात नीलम आणि सुमनचं भांडण झालं. म्हणजे नीलमच्या तोंडात एकदम गेलं का जितू भाऊजींमुळे सगळं झालंय. आणि हे कसं मला पटलं नाही म्हणून मग ती बी बोलली. अहो सुमन काय केली ऐकायलाच तयार नव्हती. आणि दोघे एकदम हमरी तुमरीवरच आल्या की. म्हणून मग मी बोलाय गेले तर दोघी पण एकदम निघून गेल्या. अहो आजवर या घरातनं कधी भांड्याचा आवाज बी आला नाही आणि आता आज हे दिवस बघायला लागतोय. अगं गप गप, तू न ग वाईट वाटून घेऊस. अगं तो आहे वरनं सगळं बघतोय, तो सगळं नीट करल. तो पैशा पायी नाती तुटत्यात, घर दुबंगत्यात म्हणतात ना, ते खरं आहे बघा. पण आपल्या घरात असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण काय होईल काय नाही होणार हे आपण कोण ठरवणार? अहो तुम्ही तसं म्हणायला लागलं तर घर तुटा येळ लागणार नाही. पैशामुळे आपलं घर नको तुटायला. जे काय ऋण असेल ते सगळं फेडून आपण झोपडीत राहू, चटणी भाकर खाऊ
पण सुखासुखी जगू. आपल्या आपल्यातच वाद नको व्हायला. हे बघ, तू नको मनात घेऊन बसूस. अगं मी लवकरच तोडगा काढतो याच्यावर काहीतरी. मी कोण आहे माहिती आहे ना? जेडे मला सांग, एकत्र कुटुंब अगं जरा तुझ्या कपाटाची चावी देतीस का? एकत्र राहतात त्याला एकत्र का? कुटुंब पद्धती ते म्हणतात. मला माझ्या कानातलं ठेवायचं होतं. काय ग शीतल, सारखी सारखी काय चावी मागत असतेस तिला? अहो ते कपाट तिचंच आहे ना, म्हणून चावी बी तिच्याकडेच असते. आता तिचं काय आणि तुझं काय? हा, आता तुम्ही राहता का नाही तिथं? हा, तुम्ही वापरा ती कपाट. सारखं सारखं तिला चावी मागणं बरं दिसतं का? जेडे, तुझं काय सामान असेल का नाही ते आमच्या कपाटात आणून ठेव. नको नको, अहो सर, पण तुम्ही त्याला घोड्याचं तोंड का काढलंय? अहो एवढं काय नाही, राहू दे. अगं राहू दे काय? तुमचं लग्न झालंय ना आता, तुम्हाला तुमचं कपाट नको का? जेडे, अगं बोल की. आता मी काय बोलणार? तसं बी आता कुठेही घर माझं राहिलंय म्हणून. मामा, अरे एवढं काय नाही, आणि आम्हाला तरी कुठं आता सारखं कपाट लागतंय. आणि आधीपासून तिचंच आहे तर मग राजा, जेडीचं कपाट असलं म्हणून काय झालं? आपल्या सगळ्यांचीच अडचण होते का नाही? त्यापेक्षा समाधान म्हणतोय तेच बरोबर आहे. हे बघ जेडी, तुझं काय सामान असेल ना ते ठेव त्यांच्या कपाटात. आणि शीतल, तुमचं आपलं दोघांचं काय संसाराचं खुडूक मुडूक असेल ते तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा, म्हणजे कुणाचीच अडचण नाही बघ. अरे देवा, त्याच कपाटातल्या लॉकर मध्ये दागिने ठेवलेत मी. आता काय करायचं? नाही नाही, माझं बी सामान आहे त्या कपाटात, ती काढून घेते, म्हणजे मग दोघांना कसं पाहिजे तसं कपाट वापरता येईल ना. अहो नाही नाही मामी, तुमचं सामान असं दे की. नको बाई, परत आणि तुम्हाला जागा कमी पडायची. मामी, अहो नाही, मी सामान काढून घेते आणि मग चावी देते, चालेल ना? बरेच ते दोघं हसतात आणि मी अशी मख्खपणे बघत राहते. काहीतरी फनी असतं तेव्हा आई हसत नाही आणि जेव्हा फनी नसतं तेव्हा हसते. असं तिने एक टपकाच ठेवलाय, काही फनी नसतं तेव्हा ती हसते. आणि ती माझी आई आहे. म्हणजे कधी कधी निलेश, खरंच मला असं वाटते की त्यांच्या बालपणामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो किंवा ते ही काय मेडल ठेवायची जागा आहे वे? दागिन्यांच्या जागेवर कशाला ठेवलंय काय माहिती.